द आर्ट ऑफ लेटिंग गोच्या तिसऱ्या व अंतिम भागामध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही यापूर्वीचे 2 भाग बघितले नसेल तर ते अगोदर बघून घ्या. त्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण 16 प्रकरण आपण आतापर्यंत बघितले आहेत. चला तर मग शेवटच्या 8 प्रकरणाकडे आता आपण वळूया. प्रकरण 17. रेंगाळणाऱ्या समस्यांची जबाबदारी घ्या. टेक रॅडिकल रिस्पॉन्सिबिलिटी. परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नसेलही, पण त्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद पूर्णपणे तुमच्या हातात असतो. आयुष्यात काही समस्या अशा असतात ज्या सुटता सुटत नाहीत. आपण अनेकदा या समस्यांसाठी नशीब, परिस्थिती, घरचे लोक किंवा समाजाला दोष देतो. पण जोपर्यंत आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तोपर्यंत आपण त्या समस्येला सोडवण्याची शक्ती गमावून बसतो. दुसऱ्याला दोष देणं हा सर्वात सोपा मार्ग आहे, कारण त्यामुळे आपल्याला तात्पुरते मानसिक समाधान मिळते की ही माझी चूक नाही. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत दोष दुसऱ्याचा आहे तोपर्यंत तो सुधारण्याची चावी सुद्धा त्याच्याच हातात आहे. यामुळं तुम्ही फक्त स्वतःला असहाय्य करून घेता. जबाबदारी म्हणजे शक्ती. जेव्हा तुम्ही म्हणता हे माझ्यासोबत घडलंय आणि आता यातून बाहेर पडण्याची जबाबदारी माझी आहे, तेव्हा तुम्ही स्वतःला एका विक्टिमच्या भूमिकेतून बाहेर काढून लीडरच्या भूमिकेत आणता. समस्या कोणी निर्माण केली यापेक्षा ती कोण सोडवणार हे महत्त्वाचे आहे. जबाबदारी स्वीकारणं म्हणजे स्वतःला दोष देणं नव्हे, तर समस्येवर ताबा मिळवणं होय. रेंगाळणाऱ्या समस्या आणि लेटिंग गो. काही समस्या वर्षानुवर्ष रेंगाळत असतात कारण आपण त्या सोडवण्याऐवजी त्याबद्दल तक्रार करण्यात जास्त वेळ घालवतो. तक्रार करणं लेट गो करा. समस्येचा स्वीकार करा आणि विचार करा की आजच्या घडीला मी कोणतं एक छोटं पाऊल उचलू शकतो ज्यामुळे ही परिस्थिती सुधारेल. रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करा. रिॲक्ट, परिस्थिती आली की चिडचिड करणे, रडणे किंवा नशिबाला दोष देणे. रिस्पॉन्ड, शांत राहून विचार करणे की आता या परिस्थितीतून सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकतो. तुमचा एक रिस्पॉन्स तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. स्वतःला विचारा, या समस्येत माझा सहभाग किती आहे? अगदी 10% असला तरी तो मान्य करा. दुसऱ्याकडून अपेक्षा सोडा. कोणीतरी येईल आणि माझी समस्या सोडवेल ही अपेक्षा करणे थांबवा. तुम्हीच तुमचे रक्षणकर्ते आहात. सोल्युशन ओरिएंटेड बना. समस्येवर चर्चा करण्याऐवजी उपायांवर चर्चा करा. तक्रार करणे ही कमकुवतपणाची निशाणी आहे, तर जबाबदारी घेणे हे शौर्याचे लक्षण आहे. प्रकरण 18. नियंत्रणाचा अभाव स्वीकारा. एक्सेप्ट द लॅक ऑफ कंट्रोल. तुमच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे अशा गोष्टींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणे ज्या तुमच्या हातात नाहीत. आपण अनेकदा अशा गोष्टींसाठी संताप व्यक्त करतो किंवा चिंतेत राहतो ज्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. आपली मानसिक ऊर्जा एका मर्यादित बॅटरीसारखी असते. ती कुठे खर्च करायची हे ठरवणे म्हणजेच शहाणपण होय. आयुष्यातील गोष्टींचे 2 भाग करा. तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी, जसे की तुमचे विचार, तुमचे प्रयत्न, तुमचे शब्द, तुमची कृती आणि तुमचा प्रतिसाद. तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी, इतरांचे विचार, इतरांचे वागणे, सरकारचे निर्णय, हवामान, ट्रॅफिक आणि झालेला भूतकाळ. जर ती गोष्ट तुमच्या नियंत्रणाच्या वर्तुळात नसेल तर त्याबद्दल चिंता करणे म्हणजे केवळ स्वतःचा छळ करून घेणे. जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर चिडचिड करता किंवा कोणीतरी तुमच्याबद्दल काय बोललं यावर तासनतास विचार करता, तेव्हा तुम्ही तुमची मौल्यवान ऊर्जा वाया घालवत असता. ट्रॅफिक बदलणं तुमच्या हातात नाही, पण त्या वेळेत एखादे चांगले पॉडकास्ट ऐकणं किंवा शांत राहणं तुमच्या हातात आहे. परिस्थिती बदलण्याऐवजी स्वतःची मनस्थिती बदलणं हेच खरे लेटिंग गो आहे. जे बदलता येत नाही त्याला विरोध करणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे आहे. यामुळे तुम्ही थकाल पण पुढे जाणार नाही. भूतकाळात झालेली चूक किंवा नुकसान आता बदलता येणार नाही. असं व्हायला नको होतं या विचाराला घट्ट धरून ठेवण्यापेक्षा ठीक आहे, हे असं झालंय,
आता मी पुढे काय करू शकतो हा विचार स्वीकारा. दुसऱ्याचे वागणं तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, पण त्या वागण्याला कसं रिस्पॉन्ड करायचं हे 100% तुमच्या हातात आहे. कोणीतरी तुमची निंदा केली तरी शांत राहणं हे तुमच्या नियंत्रणाचे सर्वोच्च शिखर आहे. एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल तर विचारा, मी हे बदलू शकतो का? जर उत्तर नाही असेल तर दीर्घ श्वास घ्या आणि तो विषय सोडून द्या. परिणामांची चिंता सोडा. तुम्ही फक्त मेहनत करू शकता. निकाल तुमच्या हातात नाही. निकालाची काळजी सोडली की मेहनतीचा आनंद वाढतो. जगाला आपल्या मनाप्रमाणे चालवण्याचा हट्ट सोडा. बाहेरील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणे हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे. प्रकरण 19. नात्यांमध्ये हिशोब ठेवणे बंद करा. स्टॉप कीपिंग स्कोर इन रिलेशनशिप्स. नातेसंबंध हा गुंतवणुकीचा व्यवसाय नाही, तर तो भावनांचा प्रवास आहे. अनेकदा आपण नात्यांमध्ये एका अदृश्य हिशोबाची वही घेऊन वावरतो. मी त्याला गेल्यावेळी वाढदिवसाला महागडी भेट दिली होती, त्याने मला काय दिलं? किंवा मी नेहमीच फोन करतो, तो कधीच करत नाही. जेव्हा नात्यात मी आणि तू असा हिशोब सुरू होतो, तेव्हा तिथून प्रेम बाहेर पडायला लागतं. नात्यात जेव्हा व्यवहार येतो, तेव्हा तिथे अपेक्षांचा डोंगर उभा राहतो. आपण कोणासाठी काहीतरी करतो कारण आपल्याला ते करायला आवडतं, पण त्या बदल्यात लगेच काहीतरी मिळण्याची अपेक्षा करणं म्हणजे त्या आनंदाचा सौदा करणे आहे. हिशोब ठेवल्याने मनात कटुता निर्माण होते आणि आपण समोरच्या व्यक्तीच्या गुणांपेक्षा त्याच्या उणीवाकडे जास्त लक्ष द्यायला लागतो. खरे लेटिंग गो म्हणजे समोरच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या बाजूने 100% देणे. जर तुम्ही कोणाला मदत केली असेल तर ती तिथेच विसरून जा. ती मदत म्हणजे समोरच्यावर केलेलं उपकार नसून तुमच्या चांगुलपणाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही हिशोब ठेवणं सोडता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मुक्त होता. मैत्री किंवा प्रेम हे व्यापारासारखे नसतात. तिथे कोण जास्त देतंय आणि कोण कमी याला महत्त्व नसावं. त्याने माझ्यासाठी काय केलं या प्रश्नाऐवजी मी या नात्यात काय देऊ शकतो हा विचार करा. जेव्हा दोन्ही बाजूने ही वृत्ती येते तेव्हा नातं अधिक घट्ट आणि तणावमुक्त होतं. हिशोब ठेवणाऱ्या व्यक्तीचं मन नेहमी अस्वस्थ असतं. ती व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या वागण्याचं विश्लेषण करण्यात वेळ घालवते. याउलट हिशोब न ठेवणारी व्यक्ती शांत असते, कारण तिचं सुख दुसऱ्याच्या प्रतिसादावर अवलंबून नसतं. जेव्हा तुम्ही कोणाला वेळ, प्रेम किंवा मदत देता तेव्हा ती भेट म्हणून द्या, कर्ज म्हणून नको. मित्रांनो, नात्यांमध्ये हिशोब मांडायला लागलात की नातं संपतं आणि संवाद सुरू झाला की नातं बहरतं. मनाची पाटी कोरी ठेवा आणि निखळ प्रेम करायला शिका. प्रकरण 20. अहंकाराचा त्याग करा. शांततेसाठी कधीकधी वाद जिंकण्यापेक्षा तो सोडून देणं श्रेष्ठ असते. अहंकार हा आपल्या मनावरचा एक असा पडदा आहे जो आपल्याला सत्यापासून आणि शांततेपासून दूर ठेवतो. अहंकार नेहमी आपल्याला मी आणि माझे या चौकटीत अडकवून ठेवतो, ज्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टींना प्रतिष्ठेचा प्रश्न बनवतो. अहंकाराला नेहमी स्वतःला सिद्ध करायचे असते. मी चुकीचा असूच शकत नाही हा विचार मनाला लवचिक राहू देत नाही. सत्य हे सापेक्ष असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवातून गोष्टी पाहत असते. त्यामुळे कोणाचे तरी मत तुमच्यापेक्षा वेगळे असणं म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असं नाही. अशा वेळी वाद जिंकून नातं हरवण्यापेक्षा शांत राहून नातं जपणे हे खऱ्या विजयाचे लक्षण आहे. माफी आणि मुक्ती. त्यानं माझी माफी मागितलीच पाहिजे किंवा मी का म्हणून आजी बोलू, हा अहंकार आपल्याला वर्षानुवर्ष एकाच कटुतेत अडकवून ठेवतो. माफी मागणं म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असं नाही, तर तुम्हाला तुमच्या अहंकारापेक्षा समोरच्या व्यक्तीचे आणि तुमच्या मनाच्या शांततेचे महत्त्व जास्त वाटते असा त्याचा अर्थ होतो. दुसऱ्याला माफ करणं म्हणजे त्याच्या चुकीला मान्यता देणं नव्हे, तर स्वतःला त्या रागाच्या ओझ्यातून मुक्त करणं होय. योग्य असण्यापेक्षा शांत असण्याला महत्त्व द्या.
अनेकदा आपण वादात आपली ऊर्जा फक्त हे सिद्ध करण्यासाठी लावतो की आपण कसे योग्य आहोत. पण दिवसाच्या शेवटी तुम्ही योग्य ठरूनही जर तुमचे मन अस्वस्थ असेल तर त्या योग्य असण्याचा काय उपयोग? कधीकधी आपली चूक नसतानाही ठीक आहे, तुला जे वाटतंय ते तुला लख्ख लाभो असं म्हणून विषय सोडून देणं हे पराभूत होणे नसून मानसिकदृष्ट्या प्रगल्भ होणे आहे. अहंकाराचे लेटिंग गो. अहंकार सोडणं म्हणजे स्वतःचा आदर सोडणं नव्हे. स्वाभिमान तुम्हाला स्वतःची किंमत राखायला शिकवतो, तर अहंकार तुम्हाला दुसऱ्याला कमी लेखायला लावतो. जेव्हा तुमच्या मनात राग, सूड घेण्याची भावना किंवा स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याची धडपड सुरू होते, तेव्हा समजा की तिथे अहंकार काम करतोय. त्याला शांतपणे लेट गो करा. तो कसा? 1. समोरच्याला ऐकून घ्या. समोरच्याचे म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानं अर्धे वाद तिथेच संपतात. 2. संवाद साधताना मी ऐवजी आपण शब्दाचा वापर करा. 3. मोकळे व्हा. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत किंवा ज्या गोष्टी बदलल्याने तुमच्या आयुष्यात मोठा फरक पडणार नाही, त्या अहंकारापोटी धरून ठेवू नका. मित्रांनो, अहंकार ही एक अशी भिंत आहे जी तुम्ही स्वतःभोवती उभी करता. ती भिंत पाडल्याशिवाय तुम्हाला मोकळ्या आकाशाचा आनंद घेता येणार नाही. शांतता हवी असेल तर मीपणा सोडा. प्रकरण 21. स्वतःला आणि इतरांना माफ करा. द पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस. क्षमा करणे म्हणजे तुरुंगाचे दार उघडणे आणि हे लक्षात येणे की तो कैदी दुसरा कोणी नसून तुम्हीच होतात. अनेकांना वाटते की क्षमा करणे म्हणजे समोरच्याच्या चुकीला क्लीन चिट देणे किंवा झालेली घटना विसरणे. पण वास्तव तसे नाही. क्षमा करणे ही समोरच्यासाठी केलेली दया नाही, तर ती स्वतःसाठी केलेली मुक्ती आहे. जेव्हा आपण कोणाचा राग धरतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला आपल्या डोक्यात भाडे न देता राहायला जागा देतो. क्षमा केल्यामुळं तुम्ही ती जागा रिकामी करता आणि मनाची शांतता परत मिळवता. इतरांना माफ करणं कदाचित सोपे असेल, पण स्वतःला माफ करणं हे सर्वात कठीण असते. आपण आपल्या जुन्या चुका, घेतलेले चुकीचे निर्णय किंवा गमावलेल्या संधींबद्दल स्वतःला आयुष्यभर टोचत राहतो. हे लक्षात घ्या की त्यावेळी तुमच्याकडे जेवढी समज होती त्यानुसार तुम्ही वागलात. आज तुम्ही बदलला आहात. स्वतःला सतत शिक्षा देऊन तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही, पण आजचा आनंद नक्कीच गमावू शकता. सूड भावनेचे किंवा बदला घेण्याला लेटिंग गो करा. सूड घेणे तुम्हाला त्या व्यक्तीच्या पातळीवर नेतो, तर क्षमा करणे तुम्हाला त्याच्या वरच्या पातळीवर नेऊन ठेवते. क्षमा केल्याने फायदे काय होतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य. राग आणि द्वेष शरीरात तणाव निर्माण करतात. क्षमा केल्याने मानसिक ओझं उतरतं. जेव्हा तुम्ही भूतकाळातील जखमांना माफ करता, तेव्हाच तुम्ही नवीन आनंदासाठी तुमच्या आयुष्यात जागा निर्माण करता. राग हा असा विषाचा प्याला आहे जो आपण स्वतः पितो आणि अपेक्षा करतो की समोरचा मेला पाहिजे. तो प्याला खाली ठेवा आणि क्षमेचा मार्ग निवडा. स्वतःला आणि इतरांना मुक्त करा. द आर्ट ऑफ लेटिंग गो हे पुस्तक आपल्याला शिकवते की आपले सर्वात मोठे शत्रू बाहेर नसून आपल्या मनात आपण जपून ठेवलेले विचार आहेत. आयुष्य खूप लहान आहे आणि ते रडत घालवण्यासाठी नाही. भूतकाळातील कडू आठवणींचे ओझे वाहून नेण्यापेक्षा वर्तमानातील सुंदर क्षणांचे स्वागत करणे कधीही चांगले. तुमच्याकडे 2च पर्याय आहेत. एक तर तुम्ही तुमच्या भूतकाळाचे कैदी बना किंवा तुमच्या भविष्याचे निर्माते बना. निवडीचे स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. आज याच क्षणी स्वतःला विचारा, अशी कोणती गोष्ट आहे जी मी आता सोडून देऊ शकतो? आणि ती सोडून द्या. तो एक क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्याचा क्षण असेल. लक्षात ठेवा, लेटिंग गो ही काही एकदाच करायची गोष्ट नाही, तर ती एक सवय आहे. रोज सकाळी उठल्यावर आणि रोज रात्री झोपताना स्वतःला रिकामे करायला शिका. जेव्हा तुमचे मन रिकामे असेल तेव्हाच त्यात नवीन आणि सकारात्मक विचार भरता येतील. भावनिक स्वातंत्र्य ही काही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, ती तुमच्या आतून येणारी स्वीकृती आहे.
स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा. तर तयार आहात स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी? हो, तर कॉमेंट्समध्ये लिहा, मी माझ्यात चांगला बदल करायला तयार आहे. आणि कुठल्या गोष्टीला तुम्ही लेटिंग गो करणार? मग ते व्यसन असेल, चिंता असेल, कुणाबद्दलची नाराजी असेल किंवा आळस असेल, हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही बदलासाठी तयार आहात हे वाचून मला अत्यंत आनंद होईल. पुन्हा भेटूया एका नवीन अध्यायासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, नकारात्मकतेला डिलीट करा आणि मोकळेपणाने जगायला सुरुवात करा. धन्यवाद.